गुड मॉर्निंग, वेलकम टू द मिनी ब्लॉग. रोजच्या प्रमाणे लेकाला शाळेत सोडायला निघाले. लेकाला शाळेत सोडला मग शंकराच्या देवळात गेली तर मम्मीचं तिथं झाडू मारायचं काम चालू होतं. मम्मी म्हणली, बाई तू काय नुसतीच बसून राहते, त्याच्यापेक्षा देवीचं देऊळ झाडून घे. आणि देवीला कोणीतरी पोरासाठी नवस बोलला. नवस पुरा झाल्यामुळे मस्तपैकी क्यूट असा पाळणा व्हायला होता. मग मी आणि मम्मी घरी आलो आणि मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार असल्यामुळे मम्मीने पूजा मांडली होती. लेकाची शाळा सुटली मग लेक त्याचा खुराक घेण्यासाठी दुकानात आला होता. त्याचा खुराक घेतला आणि घरी आला बघतो तर काय मामा गाडीत बसला होता. हे येडे मामा भाचे नुसतं टाइमपास होत नाही म्हणून 4 व्हीलरमध्ये जाऊन टाइमपास करत होते. घरी आल्यावर ह्याची मुद्दामच व्हिडिओ काढून ठेवली. ह्याचा बापाला दिसलं पाहिजे हा लेक मला दिवसभरात किती त्रास देतो. लय उद्योगी कार्टव, लय उद्योगी. घरात उद्योग करतो म्हणून लेकाला पार्किंगला खेळायला नेलं तर लेक नुसताच रस्त्यावर पळायचं काम करत होता. लय पोरग त्रास द्यायला लागले बुवा लय. आता बाबा ऑफिसवर नेणं म्हणून बाबाला भक्कार होतं. बाबाने आम्हाला येऊन धक्का दिला. आता म्हणलं खाली आलोय तर पाणी पण प्यायचं भरून न्यावं. पाणी भरून वरती आले आणि थोड्या वेळाने पेट्रोल भरायला गेलो तर ही भली मोठी लाईन पेट्रोलला. मग पेट्रोल भरलं आणि तसंच मस्तपैकी स्वामींचं दर्शन घ्यायला गेलो. आज गुरुवार होता ना आणि लय दिवसाची इच्छा होती तर जाऊन आलो. स्वामींचं दर्शन घेतलं आणि बाहेर पडलंय म्हणल्यावर आम्ही कसं गप राहणार हो, पोटात काहीतरी भरायला पाहिजे. मग परत शेवपुरी खाऊन आलो. आणि आज माझ्या बाबतीत काय घडत होतं माझं मला समजत नव्हतं. इथं डाळीला फोडणी घातली तर डाळीची फोडणी करपली, भात लावला कुकरला तर कुकरच खालून करपला. तसंच कसं बसं नवऱ्याला जेवण वाढलं. माझं नशीब चांगले म्हणून मला एवढा चांगला नवरा मिळाला. बिचाराने हसतच तसं जेवण घेऊन घेतलं. चला तर मग भेटू उद्याच्या मिनी ब्लॉगमध्ये. बाय.